प्रेक्षको हो नमस्कार. द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बागल गटामुळे करमाळा तालुक्यातील राजकारणात भाजप मजबूत होणार का या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. करमाळा तालुक्यातील राजकारण नेहमीच गटातटाचे राहिलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने बागल गट हा महत्वपूर्ण राजकीय गट म्हणून ओळखला जातो. 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी दोन वेगवेगळ्या म्हणजेच 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच 2019 मध्ये शिवसेना या पक्षांकडून विधानसभेची निवडणूक लढवली, परंतु त्यांना पराभव स्वीकारावा लागला. बागल गट हा कोणत्याही राजकीय पक्षामध्ये खरं तर स्थिर राहिलेला नाही किंवा बागल गट सातत्याने पक्ष बदलत आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आता भाजप असं एकंदरीत पक्ष बदलाचं स्वरूप बागल गटाचं राहिलेलं आहे. सध्या केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची मजबूत सत्ता आहे. बागल गट हा मकाई सहकारी साखर कारखाना तसेच आदिनाथ सहकारी साखर कारखान्याशी संबंधित म्हणून ओळखला जातो, परंतु हे दोन्ही कारखाने खरं तर आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहेत. या कारखान्यांना आर्थिक अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी सत्तेचं मजबूत पाठबळ हे बागल गटाला आवश्यक आहे. त्याचबरोबर करमाळा तालुक्यातील राजकारणामध्ये बागल गट गेल्या 2 विधानसभा निवडणुका असोत अथवा एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत यामध्ये कमजोर झाल्याचे दिसत आहे. सध्या करमाळा तालुक्यामध्ये किंवा एकंदरीत करमाळा माढा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत संजय मामा शिंदे हे आमदार आहेत. तर 2014 मध्ये शिवसेनेचे नारायण आबा पाटील हे करमाळ्याचे आमदार होते. नारायण पाटील यांचा गट हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहे, परंतु हा गट मोहिते पाटील समर्थक म्हणून ओळखला जातो. सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये बागल गट हा भारतीय जनता पक्षामध्ये, संजय मामा शिंदे यांचा गट हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर, माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा गट भारतीय जनता पक्षामध्ये, तर माजी आमदार नारायण पाटील यांचा गट हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये. म्हणजेच करमाळा तालुक्यातील सर्व महत्वाचे राजकीय गटतट हे सत्तेमध्ये सहभागी आहेत. त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत करमाळा माढा विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. परंतु बागल गट आणि बागल गटाची राजकीय ताकद पाहता करमाळ्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष काहीसा वरचढ वाटत आहे. कारण जगताप गट असो अथवा बागल गट हे दोन्ही भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झाल्यामुळं करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व वाढलेलं आहे. सध्या विद्यमान आमदार म्हणजेच करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांनी आपली राजकीय पकड या मतदारसंघावरती मजबूत केलेली आहे. कारण अजित पवार यांची एक मजबूत साथ किंवा यांचे मजबूत सहकारी म्हणून संजय मामा शिंदे यांना ओळखलं जातं. विकास निधीच्या माध्यमातून करमाळा माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आपली बाजू मजबूत करण्यात संजय मामा शिंदे यांनी यश मिळवलेलं आहे. मागे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये
करमाळा माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार संजय मामा शिंदे यांचं राजकीय वर्चस्व दिसून आलेलं आहे। त्यामुळं आदिनाथ सहकारी साखर कारखाना असो अथवा मकाई सहकारी साखर कारखाना असो, या कारखान्यांना आर्थिक अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी तसेच आपल्या राजकीय गटाला ताकद मिळवून देण्यासाठी एकंदरीत एक राजाश्रय म्हणून बागल गटाने भारतीय जनता पक्षामध्ये सहभाग घेतले किंवा भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे। यापूर्वी बागल गट हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये होता आणि अर्थातच शिवसेनेचे मातब्बर नेते तानाजी सावंत यांच्या माध्यमातून बागल गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधलेला होता। अर्थातच बागल गटाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता। आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ हा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोळी टाकून करण्यात आलेला होता। आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला एकनाथ शिंदे यांच्याकडून मदत मिळेल ही जी अपेक्षा बागल गटाची होती, ती अपेक्षा काही प्रमाणामध्ये फोल ठरल्याचं दिसत आहे। त्यामुळे सध्या एकंदरीत करमाळा तालुक्यातील राजकीय स्पर्धा पाहता आणि एकंदरीत मकाई आणि आदिनाथ सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी आणि एकंदरीत आपल्या गटाचं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी बागल गटाने प्रबळ अशा भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि अर्थातच बागल गट हा भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झाल्यामुळं त्याचा फायदा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मिळू शकतो। म्हणजेच माढ्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळू शकते, अशा प्रकारची चर्चा सध्या होताना दिसून येत आहे। एकंदरीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार माढामधून कोणीही असो, त्या उमेदवाराला बागल गटाचा पाठिंबा किंवा पाठबळ मिळेल हे मात्र नक्की। परंतु बागल गटाचा किती फायदा भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यामुळे होईल हे येणारा काळच ठरवेल। धन्यवाद। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका।